कुणी म्हणतं जीवन खूप सुंदर आहे, तर कुणी म्हणतं जीवन खूप संघर्षमय आहे. पण सुंदर आणि संघर्षमय या दोन्ही बाबी प्रत्येक मनुष्य जातीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. जीवनातील सर्व सुखसोयी सुविधा मिळणाऱ्या मनुष्य जातीचे जीवन अतिशय सुंदर बनते. मात्र दुसरीकडे जीवनात दुःख आणि संकट येणाऱ्या मनुष्य जातीला त्याचे जीवन अत्यंत संघर्षमय जगावे लागते. असेच दुःख आणि आभाळा एवढे संकट मेळघाटातील धारणी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या चिचघाट या गावातील एका 25 वर्षीय मातेवर येऊन बसले होते. चिचघाट या गावातील रहिवासी शोभा रमेश मानक बालिक झाल्यानंतर तिचे लग्न गेल्या काही वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये झाले होते. मात्र लग्नाच्या अवघ्या 2 वर्षानंतर तिच्या पतीचे दीर्घ आजाराने निधन झाले. लग्नानंतर शोभाने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता व तिने आपल्या मुलीचे नाव दिव्या ठेवून तिचे पालन पोषण करणे सुरू केले होते. अवघ्या 25 वर्ष वयात पतीची साथ सुटल्यानंतर शोभा डगमगली नाही. तिने स्वावलंबनाचे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण देत आपल्या माहेरी परत येऊन त्या ठिकाणी आपल्या वडिलांच्या सहकार्याने एक लहानशा किराणा दुकान आणि त्यासोबत चणे पोंगे व पापड विकून आपला उदरनिर्वाह करण्यास सुरुवात केली. शोभाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा आज दिवसातून चांगला रोजगार उपलब्ध करून आपला व आपल्या मुलीचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करीत आहे. कमी वयात आई बनलेल्या शोभावर आभाळाभर संकटाचे डोंगर कोसळले होते. मात्र शोभाने आपले जीवन स्वयंप्रेरणेने जगण्याचा निर्धार केला व ती आज पतीची साथ नसतानाही आपल्या मुलीसह समाधानी जीवन जगत आहे. शोभाला बघून इतर महिलांनी व मुलींनी सुद्धा अशी परिस्थिती आल्यावर शोभासारख्या मुलींकडून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात सुद्धा स्वयंप्रेरणेने स्वावलंबी बनून आपले जीवन संकटातून सुंदर बनवावे. जीवनात कोणतेही व कितीही मोठे संकट आले तरीही न डगमगता त्या संकटाचा सामना करून त्या संकटाला मात करून आनंदी जीवन कसे जगावे याचे उत्तम उदाहरण मेळघाटच्या चिचघाट गावात शोभा आपल्या स्वावलंबी जीवनातून देत आहे. हे विशेष. तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.